कोल्हापुरात उद्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झालंय। गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि महापालिका प्रशासनानं मुख्य मिरवणूक मार्गावर विशेष लक्ष केंद्रित केलंय। मुख्य मिरवणूक मार्ग असणाऱ्या मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी आणि गंगावेशा परिसरात टॉवर उभारण्यात आले। याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला वेग देण्यात आलाय। हे कॅमेरे मिरवणुकी दरम्यान कोणत्याही अनुचित घटनेवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत। मिरवणूक मार्गावरील महत्त्वाचा मिक्सिंग पॉइंट असणाऱ्या पापाची तिकटी परिसरात राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी स्वागत मंडप उभारण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान महाद्वार रोडवरील धोकादायक इमारतींच्या परिसरात बॅरिगेटिंग करून तो रस्ता नागरिकांसाठी बंद करण्यात येतोय। यामुळे अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाते। तसेच मुख्य मिरवणूक मार्ग असणाऱ्या महाद्वार रोडवरील खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण झालं असून रस्ता सुरळीत करण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासनानं भाविकांना मिरवणुकीदरम्यान नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय। गर्दीमुळे होणाऱ्या असुविधा टाळण्यासाठी आणि सुरक्षित विसर्जन प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे। कोल्हापूरकरांसाठी हा उत्सव नेहमीप्रमाणे आनंददायी आणि शांततापूर्ण होण्याची अपेक्षा आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।